आम्ही घरातच शत्रू पाळलाय. अंबादास दानवेंना तो व्हिडिओ सुनील तटकरेंनी पाठवल्याचा शिंदेचे आमदार महेंद्र थोरवेंचा संशय, तर व्हिडिओ एआयने बनवलाय आमदार संजय गायकवाडांचा दावा. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांसोबतचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो, असं त्यांचे ठाकरे गटाशी साटेलोटे आहे. रायगडमधील सुनील तटकरे यांचे कुटील नीतीचे राजकारण पाहता कदाचित त्यांनीच हा व्हिडिओ अंबादास दानवे यांना पाठवलेला असू शकतो. आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवलेला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपाने आम्ही शत्रू पाळला आहे, असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं आहे. नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे अडचणीत आलेले आहेत. अशातच आता शिंदे यांच्या शिवसेनेने अजितदादांच्या पक्षावर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. महेंद्र थोरवे यांनी दळवींचा व्हिडिओ व्हायरल होण्यात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा संशय थेटपणे बोलून दाखवला आहे. मला आत्मविश्वास आहे की महेंद्र दळवी असं काही करणार नाहीत. अंबादास दानवे यांनी जाणीवपूर्वक अधिवेशनाच्या काळात हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. रायगडमध्ये ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे त्याच्याशी या सगळ्याचा धागा असावा. सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत आणि ते कुटील नीतीचं राजकारण खेळत आहेत. त्यामुळे सुनील तटकरे, अंबादास दानवे यांनी संगनमताने महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल केला असावा. मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. महेंद्र दळवींनी असं कोणत्याही त्या ठिकाणी चुकीचं कृत्य केलेलं नाही आहे. तरी सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेंच्या थ्रू अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा. सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या. थोरवे साहेब, पण हा प्रश्न पण आहे, कुणी दिला, कोण एवढं तुमचे जवळचे सहकारी आहेत जे त्यांना दानवेंना हा व्हिडिओ पुरवतायत, हा पण प्रश्न उपस्थित होता. मी सांगितलं की आता ज्या पद्धतीचं राज्यामध्ये सरकार आहे, ज्या वेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही 50 आमदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं. मोठं विधान आहे. महायुतीतल्याच नेत्यावरती टीका होत. होय, नक्कीच, कारण हे असे कृत्य त्यांच्याकडनंच चालू आहेत. आम्ही तर प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म त्याचं पालन करत आहोत. पण अंबादास दानवे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अंबादास दानवे मला माहिती आहे की कसं ब्लॅकमेलर आहे आणि त्यांनी आतापर्यंत तेच करत. औरंगाबादवरून जे इथं त्यांचं काय तसं पाहिलं तर राजकीय त्यांच्याकडे आहे, पण ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे, आता तुम्ही नगरपालिकेच्या असणारी युती आपण पाहिल्या, राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयची अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये उबाटाबरोबर सुनील तटकरेंनी युती केली. त्यांचे साटेलोटे कोणाशीही ते जॉईंट होतात. त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम हे सुनील तटकरेच करत असणार. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.